त्या बाया हे करायचं आम्हाला सांगा आम्हाला आपल्या ग्रुप वाटले चला सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती मध्य काय मग कर्मभूमी हा सृष्टीचा मध्य आहे आणि त्या मध्यामध्ये परमेश्वर अवतार धारण करतात दत्तात्रय महाराज सुद्धा अवतरले आणि कुठं आले मग राहिले का नाही इकडे आले मग तुम्ही तिकडे कशाला जाता देव इकडे आले तुम्ही तिकडे जायचं नाही ते सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती मनुष्य वेश धारी होती बघा ताई मी तुम्हाला त्याच्यात मनुष्य वेश म्हणजे काय दिलं आहे का बघा मनुष्य वेश म्हणजे काय सांग मनुष्य वेश म्हणजे मनुष्याचे गुणधर्म धैर्य औदार्य चातुर्य असं हे धारण करतात आणि मायावेश म्हणजे काय मायेचे आधीचे गुणधर्म करती पंचप्रकार धारण करते मायापूर धारी होती मायाचं शरीर धारण करतात आणि माया निर्मितपुरम मायानं निर्मिलेलं ते शरीर आहे म्हणून त्याला काय म्हणावं माया माया घटाकारे आकारे होती माया काय करते अगोदर परमेश्वराच्या शरीराचा घट निर्माण करते ढाचा म्हणजे हे मूर्तीवाले लोक काय करतात अगोदर साचा तयार करतात ढाचे आणि त्याच्यामध्ये मग ते पाणी ओततात कशाचं ओततात लोखंडाचं पितळाचं सोन्याचं दगडाचं पाणी होते का नाही दगडाचं नाही पाणी होत पण लोखंडाचं सोन्याचं चांदीचं सगळ्याचं पाणी होते दगडाचं त्याच्यामुळेच म्हणतो तापून तो दगड आहे नाही का मग दगडाचं पाणी होत नाही तर मायापूर धारी होती माया निमित्त पुरं माया घटाकारे आकारे होती नखचेर मध्ये करून शुद्ध चैतन्य म्हणजे काय शुद्ध चैतन्य म्हणजे शरीरात परमेश्वराच्या शरीरात व्यापणारी जड अजड माई अव्यक्त मायेच्या हरित स्वरूपातील उरीच्या भावामधील असते तिला शुद्ध चैतन्य म्हणतात समजा ताई हा एक प्लॉट आहे मला एवढा हे आयताकृती तर त्या प्लॉट मध्ये मी अर्धा प्लॉट बांधला तर तो मग त्या गुंतून गेला आपण राहिलेला प्लॉट शुद्ध राहिला का नाही मग तिथं मी काही करू शकतो ना टमाटे लावा काही कर तर तसा मायेचं जे शरीर आहे ते अनंत ब्रह्मांडाने व्यापलेलं आहे पण ते अशुद्ध झालं परंतु जे राहिलेलं आहे त्याला शुद्ध चैतन्य असं म्हणायचं तर काय नखचर्म रोग त्याचं परमेश्वराचं काय असतंय शुद्ध चैतन्याचं मायापुरी मायानं जे शरीर केलेलं आहे त्याला मायापूर म्हणतात तर ते मायापूर मायाशी अभिमान बरं तुम्ही परमेश्वराला जीव घातलं तर कोण खाते नाही शरीर खाते परमेश्वर खातात का तुम्ही मला जीव घातलं कोण खाते शरीर ते शरीर यंत्र आहे ना त्या यंत्राला कार्य करण्यासाठी ही ऊर्जा लागते नाही का ताई ह्या ताईला माहिती कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते आणि मग तुम्ही समजा मला जीव घातलं किंवा परमेश्वराला जीव घातलं परमेश्वर नाही खाते पण परमेश्वर प्रसन्न होता आणि प्रसन्न होऊन मग तुम्हाला ते प्रेम देतं तर मग असं असतं ते आणि जर परमेश्वरानं जर हा मायापूर धारण केलंच नसतं तर तुम्हाला परमेश्वर पूर भजन कसं घडलं असतं त्याच्यामुळे मायापूर अत्यंत महत्वाचं आहे मायापूर मायाशी मायापूर जे असते ते त्याचा अभिमान कोण घेते माया आणि ब्रह्मांडी शक्ती आधी शक्ती कशाला म्हणले माहितीये का शक्ती शब्दे काय ताई सकाळी देवता सकाळी गुण सकाळी धर्म ज्ञान विज्ञान सर्व शक्ती शब्दे बोलली असं देवानं म्हणलेलं आहे तर देवतेला काय म्हणलंय मग शक्ती मग इथं माया ब्रह्मांडामध्ये शक्ती आधी शक्ती व्यापार म्हणजे पहिली शक्ती देवता 81,9,9 आणि दुसऱ्या म्हणजे माया म्हणजे इतर देवता मायाच्या आधी होऊन काम करतात शक्ती आधी शक्ती व्यापार आणि मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार मायापुरामध्ये मात्र मायाला तिथं काही महत्व नाही ईश्वराच्या आधी तिथं व्यापार आहे
आणि मायापुरी इतर शक्ती तुल्य माया. मायापुरामध्ये म्हणजे ज्या ओळखण्या आहेत तिथं माया बी आहे ना, तर मग तिथं मायाला काही महत्व नाही. जी इतर देवता आहेत तशीच माया पण आहे, तिला काही महत्व नाही. हा, ईश्वरी संपूर्ण शक्ती आणि जीवी अंशतः. परमेश्वराच्या शरीरामध्ये ज्या ओळखण्या येतात त्या पूर्ण शक्तीनिशी येतात, पंचप्रकार असे. आणि जीवाजवळ ज्या पिंडस्थ येतात त्या पिंडस्थ कुठून येतात, ब्रह्मांड. आणि ओळखणे कुठून येतात, आयक्तातून येतात. आणि पिंडस्थ कुठून येतात, ब्रह्मांडातून. मग त्या कमी शक्तीने येतात. आणि ज्या ओळखणे येतात त्या संपूर्ण जीवी अंशतः शक्ती आणि ईश्वरी संपूर्ण शक्ती. आयशिया मायापुरात ते स्वीकारुनी असं अशा प्रकारे मायापुराचा परमेश्वर स्वीकार करतात. आणि कर्मभूमी स्थितात मनुष्य देहयुक्त, कर्मभूमीमध्ये असलेल्या माणसाला, मनुष्य देहामध्ये युक्त असलेल्या माणसाला ज्ञानपर्यंत आपला संबंध देते, म्हणजे त्याला ज्ञान देतात. जसं भट्टोबासाला दिलं, पुन्हा माई भट्टाला दिलं, आणि अनेक लोकांना दिलं देते. एका प्रेम संचरित, एकाला म्हणजे कोणला, एका प्रेम त्याला प्रेमाचा संचार करतात. प्रेम बोली जे प्रेम म्हणजे भक्ती, भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव. प्रेमाचा संचार झाल्याबरोबर काय होत आहे, विकार विकल्प स्वभाव म्हणजे हे उच्छेदून जातात. म्हणजे आता प्रेमाचा संचार कशाद्वारे करतात, कोणाला केला, बाईसाला आणि माधव भट्टाला. तर मग त्याचा विकार विकल्प गेला का नाही. पण मग तुम्हाला तर बाईस सजवळ विकार विकल्प दिसत होतं सगळं, म्हणजे विकार नाही पण विकार बी नाही, परंतु तिचा स्वभाव दिसत होता बाईचा. मग त्या खात नव्हत्या का, खात होत्या. पण तो जे म्हणजे ज्याचे उच्छेदून गेले म्हणजे काय, तर समजा खाल्लं नाही तरी बी त्रास होतो, नाही खाल्लं तरी बी त्रास नाही, नाही खाल्लं तरी बी. पण आता आपल्याला 12 वाजली की जेवायला पाहिजेच, नाही तर मग आपलं शरीर आपलं पोट दुखत राहते, काही ना काही होते. तर तसं होत नाही, म्हणजे कोणाला त्या प्रेमी भक्ताला. किंवा मग हे 5 ते 9 स्थानीचे देवता त्याचे विद्यावता, तसं काही होत नाही. तर मग प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव. स्वभाव म्हणजे काय, भक्ताचे सगळे संविधानी चरितार्थ. भक्त ताई उभय दृश्य अवताराचा जो भक्त आहे म्हणजे प्रेमी आहे, तर ते किती वेळ दिसते परमेश्वर त्याला, 24 तास. उभय दृश्य अवताराच्याला म्हणजे 4 कळिकेचा प्रेम, 3 कळिकेच्याला 12 तास, 2 कळिकेच्याला आणि 1 कळिकेच्याला असं दिसतंय. म्हणजे भक्ता नित्य संबंधू. भक्ताला काय असतं, नित्य संबंध. भक्ताला नित्य संबंध असतो. आणि साध्य साधन आता प्राप्य प्राप्त हे महत्वाची गोष्ट आहे बरं. भक्ताला काय वाटत आहे, जी मूर्ती ज्या परमेश्वरानं पूर्ण संबंधातून त्या भक्ताला म्हणा ज्ञानीला म्हणा काढून आणले असते, तर त्या मूर्तीला परमेश्वराला अंबोदृश्य अवताराला मूर्ती म्हणलेली. त्या मूर्तीवरी म्हणजे कोणावर, ज्या परमेश्वरानं त्याला त्या पूर्ण समाजातून काढून आणलं, तर त्या मूर्तीला काय, त्या परमेश्वराला काय म्हणतात, मूर्ती. हे ध्यानात श्री मूर्तीवरी साध्य साधन आहे, म्हणजे हेच माझं साध्य आहे आणि हेच माझं साधन आहे. पण मग तुम्ही म्हणतात मग हे याच्यामध्ये श्रीमूर्ती, मग असं तुम्ही श्रीमूर्तीचा अर्थ काऊन लिहिला नाही त्या गमक मध्ये, लिहिलाय का मी, नाही लिहिला. कारण 100% विद्या तुम्हाला आम्ही देऊ नये लिहून, मग आम्हाला कोण पाहिजे का होत. तुम्हाला 100% समजून सांगितलं आम्ही, तर आम्हाला कोण माली, त्याच्यामुळे 100% आम्ही देत नाही तुम्हाला. तर असं आहे ताई, भक्ताचे सगळी
होय. भक्ताशी श्रीमूर्तीवरी साध्य साधन आहे. म्हणजे हेच माझं साध्य आहे आणि हेच माझं साधन आहे अशी भक्ताची प्रतीती. आणि प्राप्य प्रापक प्राप्य म्हणजे काय? प्राप्त करावायचे. प्राप्य म्हणजे काय? प्राप्त करावे. आणि प्रापक म्हणजे प्राप्त करून देणारा असं लिहून घ्या. प्राप्य म्हणजे प्राप्त करावयाचे. करावायचे आणि प्रापक म्हणजे प्राप्त करून देणार. प्राप्त करून देणारा. प्राप्य प्रापक बोध अशी त्याची दृढ निश्चय होतो की हेच माझं काय आहे? साध्य आहे. हेच माझं साधन. आणि हेच मला प्राप्त करून देणार आहे आणि हेच माझं प्राप्त करायचं आहे. प्राप्य प्रापक बोध. साध्य माझं त्याला वाटतं की माझं साध्य जे आहे ते साधन होऊन आलंय. साध्य साधनाकारे आकारले. आणि ते कसं आहे? करचरणवंत ब्रह्म अशी भक्ताशी प्रतीती. आणि ते म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत त्याच्या ज्या शरीरात मध्ये सगळं ब्रह्मच आहे असं त्या भक्ताला वाटत असते. ऐशी भक्ताशी प्रतीती. भक्त योगी दुरे. खरं आहे का खोटं आहे? नंतर झालं खरं. म्हणजे स्वामी गेलं म्हणलं की बाईसानं जीव द्या आणि त्या स्वामी माझ्या हाताने विद्या. भक्त योगी दुरे. मग याला म्हणतात प्रतीती. आली का नाही प्रतीती तुम्हाला? पंथ कसं आहे? प्रतीती पंथ आहे. भक्ता नित्य संबंध. भक्ताला नित्य संबंध असतो. आता हे झालं भक्ताचं संपलं. आता इथून पुढं 21 पासून झालं कोणाचं सुरू? ज्ञानी. एकाच जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर आपले अस्तित्व साधते. म्हणजे एका जीवाला बोलला, एका जीवाप्रती म्हणजे बोलला ज्याला भूत भजन आहे तू भूत भजन घडे त्याला भूत भजन. तर हे आयतुक जर शब्द नसता ना तर अनेक लोक उद्धरले असते. कारण किती लोक पंक्ती करतात. मग ते पंक्ती केल्यावर किती भूत भजन घडताय. पण आयतुक घडलं पाहिजे. आयतुक घडतच नाही. 9 हेतू असतात. 9 एखादा तरी हेतू मध्ये आपण अडकत होतच. पण कधीतरी आपले कोण आहे तो भूत भजन घडत आहे. कधीतरी आपले कोण आहे तो पूर्वजन बी घडते. पण तरी आपण जेवढे चांगले वागू संसारामध्ये किंवा मनुष्य देहामध्ये आल्यावर तेवढे आपलं भलं होते. आपण जेवढा काम क्रोध लोकांचा सहन करू एखादा आपल्याला एखादा उगत चिडतोच आपण. चिडणं पाहिजे. आपण पुन्हा आपले जे कर्तव्य येतं ते आपण निमूटपणे केले पाहिजे. आता तुम्ही आता इथं नवरी होऊन आली. तुम्हाला आता तुमच्या सासूला सांभाळणं तुमचं काम आहे. सासऱ्याला सांभाळणं काम आहे का नाही? मग हे आपण आपले कामं निमूटपणे केली पाहिजे. नाही केले तर मग आपल्याला अयोग्यता लागून जाते. आणि मग ज्याचा संसारच नीट करता नाही आला त्याला परमार्थ काय करता येईल? संत ज्ञानेश्वर म्हणले ज्याची ऐक धड नाही त्याचं परस्त पुसती काही नाही काय. ज्याचं इथंच धड वागलं नाही ते तर त्याचं मेल्यावर काय होईल काय विचारतो आम्हाला. असं. आणि ते हे बघा आपल्यावर ऋण असतात. हो देशाचे ऋण आहे आपल्यावर. परमेश्वराचं ऋण आहे. हे ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाशी आपण चांगले राहिले पाहिजे. नाहीतर काय लागली नोकरी केला भ्रष्टाचार नाही. तसं नाही करायचं. भ्रष्टाचार करायचा नाही. ताई माझ्या सगळं जे लोक होते ना ते बिचारे 99% मेले भ्रष्टाचार करू. पण मी नाही गेलो. हो ना. भ्रष्टाचार करू नये होते. करून घ्यायचं होतं. माझे आजोबा नाही का ताई काय होते? हुतात्मा होते. हुतात्मा माहिती का तुम्हाला? देशासाठी शहीद नाही झाले. देशासाठी नाही. देशासाठी झाले पण ते हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये मेले. तर ते मग त्याचं रक्त हे आमच्याकडे. त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टी नाहीत आवडत. भ्रष्टाचार वाईट काम करणे आवडत नाही आम्हाला. नाही. तर एका जीवाप्रती परागिरा करून परमेश्वर आपले म्हणजे ज्ञान देतात. आणि एक अनुसरती एक त्यातले काही सगळे ज्ञानी अनुसरत नाहीत. ते मग ज्ञानापैकी 100 जर ज्ञानी असला तर नाही मनुष्यानाम शस्त्रीय सोडले. हो. आता अनुसरण म्हणजे लय अवघड येते. अनुसरण जर पाहिलं ना आम्ही लय सोपं समजतो त्याला.
घेतले कपडे ते अनुसरण होतात नाही. त्याला अनुसरण हे खरंच अवघड आहे बरं. प्रपंचापेक्षा डबल ताकद आहे का नाही ते? हो. पण नाही, पण ते मला एक सांगा, मला आता मी माणूस आहे, आता मी कपडे घेतलेले, मी घरी बी मरणार आहे का नाही? ताई सांगा बरं, मी घरी मरणार आहे का नाही? आणि झाडातळी बी मरण हे निश्चित आहे का नाही? जातसे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्यूचे गीतेत सांगितले. जो मेला त्याला जन्म नक्की आहे, आणि जो जन्माला त्याचा मरण नक्की आहे. दगडावरची रेग आहे. तर मग मला तिथं बी मरायचंय, इथं बी मरायचंय. का मी घरी मारणार नाही? मारणार, पण तरी बी माझी वासना त्या झाडाखाली जाऊन मरायची होती का? नाही होत. मी घरीच मरतो. मग तसंच होतं ते. आणि घरी जो मरण तो नरकाला जातो, आणि झाडाखाली मरण तो मोक्षाला. हे माहिती आहे मला, पण तरी मी ऐकतो का? देवाचं करतो का तसं? नाही करत. मग मी माझ्या मनानं करतो. नाही बाबा, मग मी देवानं सांगितले का अर्थाप्रती बोलावे, मग मी जातो आणि म्हणजे इथं काय गाव आहे नाव आहे नाशिकला जातो आणि बायाला शिकवतो. हे नाही सांगितलं रे भाले माणसं, तुला देवानं काय सांगितलं? झाडाखाली बस. काय सांगितलं ताई? प्रेमाचा उपाय जोडतो. झाडाखाली बस. प्रेमाचा उपाय, हा? प्रेमाचा उपाय माझा बिलकुल नाही ताई. नाही ताई, नाही ताई, नाही ताई. देवानं काय सांगितलंय? झाडाखाली बस, आणि तिथं जर एखादी गावली बाई आली तर तिला सांग. नाही तर तिच्या घरी जाऊन तिच्या पोळ्या खाऊन सांगू नको. तुमच्या सांगण्याने एखादी गावली बाई गेली तर बघा, काही ना काहीतरी होईल तर ती गोष्ट वेगळी, परंतु देवानं सांगितलेलं मी करायलो का? नाही, नाही करायचं. देवानं सांगितलं वेगळं, म्हणजे देवानं उत्तरेकडे जायचं सांगितलं मला, आणि मी चाललो दक्षिणेकडे. असं झालं की नाही? टाळ पडतं दक्षिणेकडे आणि आम्ही जातो उत्तरेकडे. असं संत तुकाराम म्हणले. ते म्हणले आमचं काय चाललंय, म्हणले आमचं तत्वज्ञान चाललंय एक, आणि आम्ही चाललो एकीकडे. असंच होतं ते कलियुगात, असंच होतं. आपण हे ज्ञानपूर घेत नाही, ते महत्वाचं आहे ना. नाही, पण ते देवानं सांगितलं की तू झाडाखाली जाऊन बस, आणि तिथं जर कोणी आलं तुला विचारायला तर सांग. हो ना ताई? झाडाखाली मौन राहायचं बाबा. हो ना? नाही ना ताई, नाही ताई, तिथं नाही, नाही मौन नाही ना असं म्हणले. जर तुला विचारलं तर सांग, नाही तर तू दोषी आहे. बघ, आम्हाला विचारलं तुम्ही आणि आम्ही नाही सांगितलं तर मग आम्ही दोषी आहोत. ताई हे बघा, एक गावात मार्ग गेला एका बाबाचा मोठ्या, आणि त्या गावात गेल्यानंतर ते बाबा लोक पहिले गावाच्या बाहेर थांबत, आणि सकाळी 4लाच पोहोचत होतं. मग केली तर एक पाटील आला बाबा, कोणी माणूस शेतकरी, आणि तो संडासला बसला, आणि इकडे चाललं होतं. आत्मघात की अशी कवडी ठाव नाही का असं म्हणले. मग तो त्या बाबाला त्यानं ऐकलं, त्या माणसानं काहीतरी अधिकार असं विचारायचा. मग तो आला, आणि मग बाबानं पाहिलं की हे बाबा अन्य माणूस आला. मग बाबानं ऊर्ध्व मुलं बदलच्या सुरू केलं. ते म्हणले ते ऊर्ध्व मुलं सांगू नका बाबा, पहिल्यानं काय सांगू लागले ते सांगा. ते काय म्हणलं? ते ऊर्ध्व मुलं सांगू नका, पहिल्यानं तुम्ही काय सांगू लागले नाही का? ऐकले ते. तर मग असे लोक ताई, तुम्हाला तू गरज नाही तुला असं सांगायची घरोघर जाऊ, तुझ्याकडे येते ते तसे लोक जे अधिकारी आहेत ते. पण ते आम्ही नाही ऐकत. आम्ही काय करतो? सोबती शास्त्रोक्ती आणि लोक. आमचं काय चाललंय? सोबती चालली. चांगल्या घरी भेटाय झोपाय भेटतंय ना, चांगलं खायला भेटतंय ना, म्हणून हे काम निवडा. तर असं नाही. तर मग ज्ञान होऊन देखील एक अनुसरते आणि एक ननुसरते. आणि जे ननुसरते त्याला काय म्हणावं? प्रमादी बोलीचे तया सृष्टी शून्य. म्हणजे काय होतं ते माहिती का? सृष्टी शून्य होती म्हणजे काय होती? पुन्हा ह्या सृष्टीत परमेश्वर त्याला ज्ञान देत नाही, त्या सृष्टीनं नाही. पण अनुसरल्याचं काय होतंय? अनुसरल्याचे आगंतुक कुठे, अनार्ध सुखे, म्हणजे
मानसिक कर्म संपून जातात, पण प्रारब्ध भोग मात्र भोगावे लागतात. अनुसरल्याशी कर्म सहभाग होऊ नये. दैव स्वभाव. अनुसरण्याला त्याच्या कर्मानुसार भोग नाही. आता आपले कसे येतात कर्मानं भोगितात, पण त्याचा कर्म सहभाग होऊ नये, दैव सहभाग होऊ. अनुसरल्याशी देवत्व तिरेचतो होणे नाही. देवत्व म्हणजे आपण अनेक सृष्टीमध्ये फिरलो आणि आपल्याकडून म्हणजे विद्यावंताला भजन घडलं किंवा उभय आवर्दृश्य अवताराला भजन घडलं, तर असे भजन जर घडत आहे तर आपल्याला जे लेप लागतात म्हणजे अहेतुक भजनची गरज नाही त्याला. म्हणजे सहेतुक जरी भजन घडलं तरी बी त्या देवतेच्या विद्याचा आपल्याला लेप लागेल. आणि लेप लागल्यानंतर काय होतंय, अहेतुक भजन घडलं की आपल्याला त्या अहेतुक नाही कसं बी भजन घडलं त्या देवतेच्या अवताराच्या ठिकाणी म्हणजे ज्ञानविग्रह असो किंवा विद्यावंत असो तर आपल्या स्वरूपावर लेप लागतो विद्येचा, त्याला लेप म्हणतात. तर असे लेप आपण कितीतरी जोडलेली. चक्रपाणी महाराजाचं तुम्हाला माहिती आहे का, चक्रपाणी महाराजाच्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. एक आहे तू भजन घडलं तर काय होतं ताई, नाही 2 कवितेचं प्रेम होतं. चक्रपाणी महाराजाच्या ठिकाणी जर आपल्याला आहे तू भजन घडलं तर 2 कविते. आणि सहेतुक भजन घडलं तर देवतेची विद्या अशी होती. मग देवतेची विद्या ते देतात आपल्याला. मग त्याच विद्याचं पुढचं काम कोण करतंय, परमेश्वरानं विद्या दिली जीवाला, मग त्याचं पुढचं काम कोण करतंय, ती विद्या कोण करते, ती देवता ज्या विद्या ज्या सूत्र सांगा. सूत्र देवताने आणि कधी कधी आपला भक्त तरी सूत्र पाठवच पाहिजे. आपल्याला सूत्र पाठ पाहिजे, नेहमी वाचायला पाहिजे. आणि ताई ते मी एक सूत्र लिहिले ना विचारधन, तुमच्यासाठी फार मस्त पुस्तक आहे. तुम्ही जर ते पाहिलं वरोवर वाचलं तर तुम्हाला ते सूत्र पाठ होऊन जातं. आहेत किती छोटस पुस्तक आहे, विचार म्हणजे विचार माहिती का, दोन्ही आहेत ते जर तुम्ही वाचलं. आपण ते पैसे बी फार नाहीत त्याचे, 50 रुपयाचं पुस्तक आहे. जेवढ्याला झालं ताई तेवढ्याला चुकीत होतं. आम्हाला काऊन निघतच माहिती का, आम्हाला काही मावले पैसे देतात, बाबा हे पुस्तक छापायसाठी पुस्तक आमचं नाव सांगून पडलं, पण त्याच्यामुळे मग आम्हाला नाही का, आम्ही तुम्हाला काही फुकट नाही देत, परंतु जेवढं तयार झालं तेवढ्यातच देतो. आता मावाक्याचं पुस्तक 50ला देतो का, मग 50 रुपयात कोण द्यावे नाही, कशामुळे देतो, कारण बाहेर गेले पैसे आम्हाला, तर मग त्याच्यामुळे देतो. तर ताई मग असं आपल्याला सूत्र पाठ झाले पाहिजे. तर अनुसरल्याशी देवत्व तिर्यंचत्व झालं ते तिर्यंचत्व म्हणजे काय, म्हणजे तीर्कच चालणारे प्राणी नाही हो, बंद बंद